नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की भावाचं लग्न आहे, तर इथे आम्ही गावी पोहोचलेलो आहे आणि इथे आल्यानंतर खूप साऱ्या गोष्टींची तयारी करायची होती। तर तयारी चालू झालेली आहे आणि डेकोरेशन पण चालू झालेलं आहे। थोडं थोडं करता करता हे लग्नासाठी किती तयारी करायला लागते ते आता समजायला लागलं आहे की खूप गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टी की ज्या आपण एक एक करत समजून जातात। आणि मुलीचं लग्न आणि मुलाच्या लग्नामध्ये खूप डिफरन्स असतो। मुलीच्या लग्नात जास्त एवढं डेकोरेशन हे सगळं करण्याची गरज लागत नाही, मला असं वाटतंय। आणि मुलाच्या लग्नात खूप गोष्टी लक्ष द्यायला लागतात, मुहूर्तमेढ, परत जातं पूजणं, हे सगळ्या गोष्टी खूप असतात। तसंच इथे डेकोरेशन सकट पहिल्या दिवशी डेकोरेशन केलेलं होतं, ते पताके लावतात। आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये पताके लावतात घराला। तुमच्याकडे काय काय डेकोरेशन करतात, कसं करतात ते मला कमेंट करून जरूर सांगा। तर आज इथे आम्ही पोचलो आहे। मंडप पण लावायचा चालू होता आणि त्याबरोबर इथले गावातली मुलं आली होती, त्यांनी थोडीशी हेल्प केली होती। भावकीतली लोक येतात आणि ते इथे डिस्कस करतात की कसं काय करायचं आहे। तर अशा प्रकारे खूप गोष्टी चालू झाल्या होत्या आणि मंडप लावल्यासकट इथे पताके पण लावलेले चालू झाले आहेत। पताके घरातलेच लोक लावत होते, त्यांनी खूप लोक असल्यामुळे त्यांनी आपल्या आपल्यातच लावून डेकोरेशन कंप्लीट करायच्या गोष्टी चालू केल्या होत्या। तर मग फ्रेंड्स, व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चिटकतं का? इकडे बघ ना, जमतंय जमतंय जमतंय। बरोबर आहे ना, उलटा बरं आहे ना ते डायरेक्ट लाईन मध्ये जाणार की असं कुठं पण चिटकत जाणार? चला चला चला, जाऊ दे, करून दे मम्मी त्यांना तसं करायचं। हा, व्हेरी गुड। काम वाढवायची नसती। काम थांब गौरव दिसते। हा दिसता दिसता स्माइल गौरे, हंस गौरे। गाली नहीं दे सकता वरना ऐसी गाली भी दे ना गाली। ते युनोकॉड नाही आणले? युनोकॉड उनो आणलेत ना? तिकडे सांगणार होतो, शंभर झाला आता नाही, सगळे होते। माझा राजू नाही आला।
राज नाही आला माझा. मेरा राज इधर है. काम वाढवायला नुसते बसलोय आपण ना. ही काही दिसत नाहीस. नंतर केलं का नाही. काय नाही. काय आले म्हणा मागणं शोभा कुठे गेली. शोभा येते. शोभा बस खाली. ठीक आहे. तिथं पिशवी तुझी टाकणार तिथं होती बाजूला.
तर मग फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडे कोणते कोणते रीतिरिवाज फॉलो करतात ते मला कमेंट करून जरूर सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय. गरम आहे? गरम आहे?